नमस्कार मित्रांनो. सूर्यमालिकेच्या या तिसऱ्या एपिसोडमध्ये आपलं मनापासून स्वागत. मागील 2 एपिसोडमध्ये आपण सूर्याचं मूलभूत कारकत्व समजून घेतलं. सूर्य म्हणजे आत्मा, सूर्य म्हणजे स्वाभिमान, सूर्य म्हणजे आत्मविश्वास, सूर्य म्हणजे नेतृत्व, सूर्य म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वातील प्रकाश. आणि त्यानंतर आपण पत्रिकेतील बलवान सूर्य आणि दुर्बल सूर्य कसा ओळखावा याचा सविस्तर अभ्यास सुद्धा केला. परंतु आजपासून आपण आणखीन एका अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयाला सुरुवात करणार आहोत. तो विषय म्हणजे सूर्य वेगवेगळ्या राशीमध्ये असताना त्याच्या कारकत्वामध्ये नेमका बदल कोणता होतो. पत्रिकेमध्ये सूर्य कोणत्या भावात आहे, कोणत्या नक्षत्रात आहे, त्याचबरोबर कोणते ग्रह आहेत, त्याच्यावर कोणत्या ग्रहांची दृष्टी आहे, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. परंतु सूर्य कोणत्या राशीत आहे यावरून त्याच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती मिळते. राशी सूर्याची मूलभूत शक्ती बदलत नाही, पण ती शक्ती व्यक्त करण्याची शैली नक्कीच बदलते. मेष राशीत सूर्य असेल तर तो कृती, नेतृत्व आणि निर्णयाच्या माध्यमातून व्यक्त होतो. वृषभ राशीत सूर्य असेल तर तो स्थैर्य, व्यवहार, आर्थिक विचार आणि प्रभावी वाणीच्या माध्यमातून व्यक्त होतो. मिथुन राशीत सूर्य असेल तर तो बुद्धिमत्ता, संवाद, माहिती, जनसंपर्क आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याच्या क्षमतेतून प्रकट होतो. आजच्या एपिसोडमध्ये आपण या पहिल्या 3 राशींचा सखोल अभ्यास करणार आहोत. मेष राशीतील सूर्य, वृषभ राशीतील सूर्य आणि मिथुन राशीतील सूर्य. येथे सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्टपणे सांगणं आवश्यक आहे. आज आपण जे परिणाम पाहणार आहोत ते सूर्याच्या राशीगत स्वभावाचे मूलभूत परिणाम आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात हे सर्व परिणाम अक्षरशः जशास तसे आणि समान प्रमाणात दिसतीलच असं मात्र नाही. कारण भाव, नक्षत्र, नवमांश, ग्रहयोग, दृष्टी, दशा आणि संपूर्ण पत्रिकेचा दर्जा या सर्वांनुसार परिणाम बदलू शकतात. म्हणून ज्योतिष विद्यार्थ्यांनी एका राशीत सूर्य पाहून अंतिम निर्णय घेऊ नये. राशी आपल्याला दिशा देते, पण संपूर्ण पत्रिका अंतिम चित्र दाखवते. चला तर मग सुरुवात करूया मेष राशीतील सूर्यापासून. मेष राशीतील सूर्य. पत्रिकेमध्ये ज्या चौकटीत 1 क्रमांक लिहिलेला असेल ती मेष रास असते. आणि त्या मेष राशीच्या चौकटीमध्ये सूर्य असेल तर त्या व्यक्तीचा सूर्य मेष राशीत आहे असं म्हटलं जातं. मेष राशीच्या सूर्यामध्ये सूर्य उच्च मानला जातो. याचा अर्थ सूर्याच्या मूलभूत कारकत्वाला या राशीत स्वतःला प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी चांगलं वातावरण मिळतं. मेष ही अग्नितत्वाची रास आहे. ती सुरुवात दर्शवते, पुढाकार घेते, निर्णय घेते, संघर्ष दर्शवते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृती दर्शवते. म्हणूनच मेष राशीतील सूर्य असलेल्या व्यक्तीच्या स्वभावात एक प्रकारची नैसर्गिक तडफ असते. या व्यक्ती काम करण्यापूर्वी खूप काळ विचार करत बसणाऱ्या नसतात. निर्णय घेतला की लगेच त्या कृतीकडे वळतात. त्यांना स्थिर बसणं कठीण जातं. काहीतरी करायचं, काहीतरी निर्माण करायचं, स्वतःचं स्थान निर्माण करायचं आणि इतरांच्या पुढे जायचं, अशी एक अंतर्गत प्रेरणा त्यांच्यामध्ये कायम कार्यरत असते. माझ्या अनुभवात मेष राशीतील सूर्य असलेल्या व्यक्तींमध्ये जबरदस्त आत्मविश्वास दिसून येतो. हा आत्मविश्वास परिस्थिती अनुकूल असतानाच दिसतो असं नाही. अनेकदा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो अधिक तीव्रपणे जाणवतो. जिथे इतर लोक घाबरतात तिथे ही व्यक्ती पुढे जाते. जिथे इतरांना निर्णय घेता येत नाही तिथे ही व्यक्ती निर्णय घेते. जिथे नेतृत्व स्वीकारायला कोणी तयार नसतं तिथे ही व्यक्ती जबाबदारी स्वतःकडे घेते. याचमुळे मेष राशीतील सूर्य असलेल्या व्यक्तींचा प्रभाव त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवर सहज पडतो. त्यांचा आवाज, त्यांची देहबोली किंवा बॉडी लँग्वेज ज्याला आपण म्हणतो, त्यांची चाल, त्यांचे निर्णय आणि काम करण्याची पद्धत
यामध्ये आत्मविश्वासाचा स्पष्ट ठसा दिसतो. या व्यक्ती शिस्तप्रिय असू शकतात, परंतु ती शिस्त नेहमी पारंपरिक नियमांनुसार असेलच असं मात्र नाही. बहुतेक वेळा त्या स्वतःची कार्यपद्धती तयार करतात, स्वतःचे नियम बनवतात आणि त्या नियमांनुसार स्वतःही चालतात आणि इतरांनीही चालावी अशी त्यांची अपेक्षा मात्र असते. याच ठिकाणी त्यांच्या व्यक्तिमत्वातील बलस्थान आणि कमकुवतपणा दोन्ही दिसून येतात. मेष राशीतील सूर्य असलेली व्यक्ती स्वतः खूप काम करू शकते, तिच्यामध्ये प्रचंड कार्यक्षमता असते, परंतु मी करू शकतो म्हणजे समोरच्या व्यक्तीने ते करायलाच हवं अशी मानसिकता तयार होते. तर नातेसंबंधामध्ये ताणही यामुळे निर्माण होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीची क्षमता वेगळी असते, काम करण्याची गती वेगळी असते, मानसिकता वेगळी असते. हे स्वीकारणं मेष राशीच्या सूर्य असलेल्या व्यक्तींना काही वेळा थोडं कठीणच जातं. त्यांचा स्वभाव स्पष्ट असतो, मनात एक आणि बोलण्यात दुसरं असा प्रकार सहसा दिसत नाही. जे वाटलं ते बोललं, जे पटत नाही ते स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे काही लोकांना त्यांचा स्वभाव सडेतोड वाटतो, काहींना तो कठोर वाटतो, तर काहींना अहंकारी वाटतो. परंतु अनेकदा त्यांच्या मनात द्वेष नसतो, त्याची अभिव्यक्ती तीव्र मात्र असते. त्यांचं बोलणं धारदार असतं आणि त्यांची प्रतिक्रिया चटकन व्यक्त होते. मेष राशीतील सूर्य असलेल्या व्यक्तींच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल चांगलं मत तयार झालं तर त्या व्यक्तीचं कौतुक या व्यक्ती भरभरून करतील. एखाद्यानं उत्तम काम केलं तर त्याला त्याचं श्रेय देण्यास मागे पुढे पाहत नाही, परंतु अकार्यक्षमता, आळस, टाळाटाळ आणि वारंवार कारण सांगणं या गोष्टी त्यांना सहनच होत नाही. यामुळेच कामाच्या ठिकाणी त्यांची प्रतिमा कधी उत्तम नेता म्हणून तयार होते, तर कधी कठोर वरिष्ठ म्हणून. मेष राशीतील सूर्य आणि नेतृत्व. मेष राशीतील सूर्याचा सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे नेतृत्व. ही व्यक्ती केवळ आदेश देणारी नसते. बलवान सूर्य असेल तर ही व्यक्ती स्वतः काम करून दाखवते, ज्याला आपण इंग्रजीमध्ये लीड बाय एक्झाम्पल असं म्हणतो. तो गुण इथे अनेकदा दिसून येतो. स्वतः पुढे राहणं, स्वतः जोखीम घेणं, स्वतः निर्णय घेणं आणि परिणामांची जबाबदारी स्वीकारणं ही मेष राशीतील बलवान सूर्याची महत्वाची लक्षणं आहेत. या व्यक्तींना दुसऱ्यांचे लांगून चालन करणं सहसा जमत नाही. कुणासमोर अनावश्यक हात पसरवणं, खोटी स्तुती करणं, फक्त पद किंवा फायदा मिळावा म्हणून स्वतःचा अभिमान सोडणं या गोष्टी त्यांना मान्य नसतात. म्हणूनच त्यांचा प्रवास अनेकदा सरळ नसतो. त्यांना संघर्ष करावा लागतो, विरोध सहन करावा लागतो. कधी संधी उशिरा मिळते, कधी स्वतःचा मार्ग स्वतःच तयार करावा लागतो. परंतु एकदा दिशा मिळाली की या व्यक्ती शून्यातून मोठं साम्राज्य उभं करण्याची क्षमता मात्र ठेवतात. त्यांचं करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने मेष राशीतील सूर्य असलेल्या व्यक्तींचा स्वतंत्र निर्णय घेता येतील अशी क्षेत्र अधिक अनुकूल यांना ठरू शकतात. प्रशासन, व्यवस्थापन, संरक्षण क्षेत्र, पोलीस, लष्कर, तांत्रिक क्षेत्र, उद्योगधंदा, राजकारण, क्रीडा, फिटनेस, अधिकारपद किंवा जिथे त्वरित निर्णय घ्यावे लागतात अशा क्षेत्रांमध्ये त्यांचे गुण प्रभावीपणे व्यक्त होऊ शकतात. नोकरीमध्येही त्या पुढे जाऊ शकतात, परंतु त्यांच्यावर सतत नियंत्रण ठेवणारा वरिष्ठ असेल, त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये हस्तक्षेप केला जात असेल किंवा त्यांची कार्यक्षमता ओळखली जात नसेल तर त्यांना त्या ठिकाणी मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. अनेकदा या व्यक्ती स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा विचार करतात, कारण स्वतःच्या निर्णयाने काम करण्याची त्यांची नैसर्गिक इच्छा असते. ज्या ठिकाणी या व्यक्ती काम करतात त्या ठिकाणी गुप्त शत्रू तयार होण्याची शक्यता काही वेळा मात्र वाढते. कारण या व्यक्ती स्पष्ट बोलतात, चुकीला चूक म्हणतात, कामचुकारपणा सहन होत नाही आणि स्वतःचा प्रभाव लपून ठेवत नाही. त्यामुळे त्यांना मानणारे लोकही असतात आणि त्यांच्या विरोधात शांतपणे कार्य करणारे लोकही असू शकतात. आर्थिक दृष्टिकोनाबद्दल समजून घेऊ. मेष राशीतील सूर्य असलेल्या व्यक्तींची आर्थिक महत्वाकांक्षा अनेकदा मोठी असते. त्यांना सामान्य किंवा मर्यादित जीवनावर समाधान मानणं कठीण जाऊ शकतं. उत्तम घर, उत्तम वाहन,
चांगली जीवनशैली आणि उच्च दर्जाच्या वस्तू आणि समाजात प्रभावी स्थान या गोष्टींची इच्छा त्यांच्यामध्ये अंतर्भूत दिसते. ही इच्छा केवळ दिखाव्यासाठी असेलच असं नाही. अनेकदा त्यांच्या मनात स्वतःच्या कर्तृत्वानं सर्व काही मिळवण्याची तीव्र प्रेरणा असते. त्यांना श्रीमंत जीवनशैली आवडते. जे सर्वोत्तम आहे, ते आपल्याकडे असावं, अशी त्यांची मानसिकता असू शकते. आणि सूर्याला पत्रिकेतील इतर ग्रहांचा आधार मिळाला तर या व्यक्ती प्रत्यक्षात उत्तम आर्थिक स्थिती निर्माण करू शकतात. परंतु पीडित सूर्य असेल तर मोठेपणाचा दिखावा, उत्पन्नापेक्षा जास्त खर्च, प्रतिभा जपण्यासाठी अनावश्यक आर्थिक निर्णय किंवा स्वतःच्या क्षमतेचं अतिमूल्यांकन अशा समस्या निर्माण होऊ शकतात. पिता किंवा वरिष्ठांशी असणारे यांचे संबंध याबद्दल सांगायचं झालं तर माझ्या अनुभवात मेष राशीतील सूर्य असलेल्या काही व्यक्तींमध्ये पित्याशी मतभेद दिसून येतात. यामागे एक महत्त्वाचं कारण असू शकतं. पिता आणि पुत्र किंवा पिता आणि कन्या या दोघांच्याही स्वभावात प्रबळ व्यक्तिमत्व असेल तर दोघांमध्ये मतांचा संघर्ष होऊ शकतं. दोघांनाही स्वतःचं मत योग्यच वाटतं. दोघेही सहजपणे मागे मात्र हटत नाही. यामुळे प्रेम असूनही संवादात कठोरपणा येऊ शकतो. काही विशेष पत्रिकांमध्ये पित्याचं सुख कमी मिळणं, पिता दूर राहणं, पित्याशी मानसिक अंतर किंवा पित्याच्या आयुष्यात संघर्ष असणं असे अनुभव दिसू शकतात. परंतु हा निष्कर्ष केवळ मेष राशीतील सूर्य पाहून कधीही करू नये. नवम भाव, नवमेष, सूर्याची स्थिती, ग्रहदृष्टी आणि दशा यांचा एकत्रित विचार आवश्यक आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरही हेच तत्व लागू होतं. वरिष्ठ योग्य असेल, कर्तृत्वाला मान देणारा असेल तर मेष राशीतील सूर्य असलेल्या व्यक्ती त्यांच्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम करते. परंतु अन्याय करणारा, अकार्यक्षम आणि स्वतःचं श्रेय दुसऱ्याला न देणारा वरिष्ठ असेल तर संघर्ष होण्याची शक्यता वाढते. वैवाहिक किंवा वैयक्तिक नातेसंबंधामध्ये मेष राशीत सूर्य असलेल्या व्यक्तींना नातेसंबंधात मोठा धडा शिकावा लागतो, हे मात्र नक्की. आणि तो धडा म्हणजे तडजोड. ही व्यक्ती प्रेम करू शकते, जबाबदारी स्वीकारू शकते, जोडीदारासाठी खूप काही करू शकते, परंतु समोरच्या व्यक्तीचं मत स्वीकारणं, स्वतःची पद्धत बदलणं किंवा काही वेळा शांत राहणं हे तिला कठीण जाऊ शकतं. स्वतःची मते जोडीदारावर लादण्याचा प्रयत्न झाला तर वैवाहिक जीवनात ताण निर्माण होऊ शकतो. यांना असं वाटू शकतं की मी जे सांगतोय ते आपल्या दोघांच्या फायद्यासाठीच आहे, परंतु जोडीदाराला ते नियंत्रणासारखं वाटू शकतं. यामुळे नात्यामध्ये प्रेम असूनही संघर्ष वाढू शकतो. मेष राशीतील सूर्य असलेल्या व्यक्तींनी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी. नेतृत्व आणि नियंत्रण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कार्यक्षेत्रात नेतृत्व आवश्यक असतं, परंतु नात्यामध्ये संवाद आणि समता आवश्यक असते. हा फरक समजला तर त्यांचं वैवाहिक जीवन उत्तम होऊ शकतं. आता आरोग्याबद्दल चर्चा करू. आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीचा संबंध डोके, चेहरा आणि शरीरातील उष्णतेशी जोडला जातो. म्हणून सूर्य पीडित असेल तर डोकेदुखी, तापट प्रकृती, रक्तदाबातील चढ उतार, डोळ्यांशी संबंधित समस्या, लागणं, कापणं, जखम, अपघात, हाडांशी संबंधित तक्रारी किंवा राग आणि मानसिक तणावामुळे होणारे त्रास याकडे लक्ष द्यावं लागू शकतं. या व्यक्तींमध्ये व्यायामाची ओढ अनेकदा दिसते. शारीरिक ताकद, फिटनेस, स्पर्धा किंवा स्वतःच्या क्षमतेची परीक्षा घेणं या गोष्टी त्यांना आवडू शकतात. परंतु अतिउत्साहामुळे दुखापत होणार नाही याची सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे. नक्षत्रानुसार मेष राशीतील सूर्य मेष राशीमध्ये अश्विनी, भरणी आणि कृत्तिका नक्षत्राचा शेवटचा चरण असा भाग येतो. अश्विनी नक्षत्रातील सूर्य असलेल्या व्यक्तींमध्ये मान सन्मानाची अपेक्षा दिसू शकते. स्वतःचा प्रभाव निर्माण करण्याची इच्छा असते. पैशाचे व्यवहार चोख ठेवण्याची प्रवृत्ती दिसते.
दुसऱ्यांवर प्रभाव गाजवण्याची क्षमता असते. स्वभाव करारी असू शकतो. निर्णय जलद घेतात. काही वेळा घाईमुळे चुका सुद्धा होऊ शकतात, परंतु थांबून राहण्यापेक्षा कृती करणं त्यांना अधिक जवळचं वाटतं. भरणी नक्षत्रातील सूर्य काही वेळा तापटपणा वाढवू शकतो. स्वभावामध्ये ठामपणा, काही प्रमाणात दुराग्रह आणि स्वतःच्या मतावर टिकून राहण्याची वृत्ती दिसते. बुद्धिमत्तेच्या दृष्टीने हा सूर्य चांगले परिणाम देऊ शकतो. एखाद्या विषयाला शेवटपर्यंत नेण्याची क्षमता यामध्ये असते. परंतु मनातील राग योग्य पद्धतीने व्यक्त न झाल्यास नात्यामध्ये ताण निर्माण होऊ शकतो. कृतिका नक्षत्रातील सूर्य सडेतोडपणा वाढवू शकतो. ही व्यक्ती गोष्टी कापून स्पष्ट करणारी असते. शास्त्रीय अभ्यास, तांत्रिक ज्ञान, विश्लेषण, संगीत, चित्रकला, शिल्पकला किंवा एखाद्या सर्जनशील क्षेत्राची आवड दिसू शकते. परंतु बोलण्यातील धार वाढल्यामुळे समाजातील सर्वांशी सहज जुळून घेणं काही वेळा कठीण होऊन बसतं. बलवान मेष राशीतील सूर्य. मेष राशीतील सूर्य बलवान असेल आणि त्याला पत्रिकेतील इतर ग्रहांचा आधार मिळत असेल तर व्यक्ती नेतृत्व करणारी असते. ती झटपट निर्णय घेते, निर्णय प्रत्यक्षात उतरवते, स्वतः काम करून दाखवते, जोखीम घेते, संकटाला काही घाबरत नाही, दुसऱ्याच्या मदतीची वाट पाहत बसत नाही आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःचा मार्ग स्वतः शोधते. अशा व्यक्तींच्या आयुष्यात संघर्ष असतो, परंतु त्या संघर्षातून त्यांची खरी ताकद निर्माण होते. या व्यक्ती शून्यातून मोठं स्थान निर्माण करू शकतात. त्यांच्या जीवनाचा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. पीडित किंवा दुर्बल मेष राशीतील सूर्य मेष राशीत उच्चचा असला तरी तो नेहमीच उच्च परिणाम देईल असं मात्र नाही. जर सूर्य प्रतिकूल भावात असेल, शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून किंवा इतर प्रतिकूल ग्रहांच्या तीव्र प्रभावाखाली असेल तर त्याच्या कारकत्वामध्ये विकृती निर्माण होऊ शकते. अशा वेळी बाहेरून मोठेपणा परंतु प्रत्यक्षात कृती कमी, मोठमोठ्या घोषणा परंतु सातत्याचा अभाव, परिस्थिती न ओळखता निर्णय घेणं, स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणं आणि स्वतःच्या चुका न म्हणणं असे परिणाम दिसू शकतात. याला मराठीत एकच म्हण लागू पडते, बडा घर पोकळ वासा. बोलण्यात मोठेपणा असतो परंतु कर्तृत्व अपेक्षेप्रमाणे दिसत नाही. काही व्यक्ती काम करण्यास तयार असतात, क्षमताही असते, परंतु योग्य संधी मिळत नाही. वारंवार अपमान सहन करावा लागतो. उच्च शिक्षण असूनही योग्य पद मिळत नाही. एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष अडकून राहण्याची वेळ येते. वरिष्ठांशी संघर्ष होतो, पित्याशी मतभेद वाढतात. स्वाभिमान आणि अहंकार यामधील फरक न समजल्यामुळे व्यक्ती स्वतःच्या प्रगतीला अडथळा निर्माण करू शकते. मात्र इथे पुन्हा एकदा एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती म्हणजे एकटा सूर्य संपूर्ण आयुष्य ठरवत नाही. उत्तम मेष राशीत सूर्य असूनही इतर ग्रह कमकुवत असतील तर व्यक्ती अपेक्षित उंची गाठू शकत नाही. आणि सूर्य पीडित असला आणि इतर ग्रह प्रबळ राजयोग करत असतील तर त्या व्यक्ती मोठ्या पदावर सुद्धा जाऊ शकते. म्हणून अंतिम निर्णय नेहमी पत्रिका पाहूनच घ्यायचा. एकंदरीत मेष राशीतील सूर्य म्हणजे कृती, नेतृत्व, निर्णय, स्वाभिमान, संघर्ष आणि स्वतःच्या हिमतीवर पुढे जाण्याची शक्ती. परंतु ही शक्ती योग्य दिशेने वापरली तर व्यक्ती नेता बनेल आणि ती शक्ती अहंकारामध्ये बदलली तर नातेसंबंध आणि करिअर दोन्हीमध्ये संघर्ष निर्माण होतो. आत्ता पुढे जाऊया वृषभ राशीतील सूर्याकडे. वृषभ राशीतील सूर्य पत्रिकेतील ज्या चौकटीमध्ये 2 हा क्रमांक असतो ती वृषभ रास असते. आणि त्या राशीत सूर्य असेल तर त्याला वृषभ राशीतील सूर्य असं म्हटलं जातं. मेष राशीतील सूर्याची ऊर्जा वेगवान असते, ती तत्काळ कृती करते. परंतु वृषभ राशीत आल्यावर सूर्याची अभिव्यक्ती बदलते. इथे वेगापेक्षा स्थैर्य महत्वाचे असते, घाईपेक्षा विचार महत्वाचा असतो आणि केवळ कर्तृत्वापेक्षा त्या कर्तृत्वातून सुरक्षितता, पैसा, स्थिर जीवन कसं निर्माण होईल हा विचार अधिक महत्वाचा ठरतो. वृषभ ही पृथ्वी तत्वाची स्थिर रास आहे. ती व्यवहार, संपत्ती, वाणी,
मूल्यव्यवस्था, सौंदर्य, संगीत, खाणं-पिणं आणि जीवनातील स्थिर सुखाशी संबंधित आहे. त्यामुळे वृषभ राशीतील सूर्य असलेल्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व मेष राशीतील सूर्यापेक्षा अधिक शांत आणि नियंत्रित दिसू शकतात. या व्यक्ती फार बोलक्या असतीलच असं नाही, परंतु त्या जे बोलतात ते विचार करून बोलतात. त्यांचं बोलणं नेमकं असतं, विषयाला धरून असतं आणि अनेकदा माहितीपूर्ण सुद्धा असतं. फापट पसारा करणं, उगाचच बोलत राहणं किंवा स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येक संभाषणात मोठमोठ्या गोष्टी सांगणं हे त्यांना सहसा आवडत नाही. एकदा त्या बोलायला लागल्या तर त्यांची मांडणी प्रभावी असते. समोरच्या व्यक्तीला पटवून देण्याची क्षमता असते. त्यांच्या आवाजामध्ये काही वेळा भारदस्तपणा दिसतो. आवाज किंचित घोगरा, गंभीर किंवा पुरुषी टोनचा असू शकतो. बोलण्यातील लय वेगळी असते आणि योग्य शब्द योग्य ठिकाणी वापरण्याची त्यांची क्षमता चांगली असू शकते. ज्यामुळे मार्केटिंग, विक्री, सल्लामसलत, शिक्षण, व्यवहार आणि ज्या क्षेत्रात विश्वास निर्माण करावा लागतो त्या ठिकाणी त्यांना फायदा होऊ शकतो. वृषभ राशीतील सूर्याची मानसिकता. या व्यक्तींचे विचार करण्याची पद्धत प्रॅक्टिकल असते. त्या एखाद्या गोष्टीचा विचार करताना भावनेपेक्षा वास्तव पाहतात. यातून प्रत्यक्ष फायदा काय, याचा आर्थिक उपयोग काय, ही गोष्ट दीर्घकाळ टिकेल काय, यात सुरक्षितता किती आहे, अशा प्रश्नांचा विचार त्या सहजपणे करतात. याचा अर्थ त्या भावनाशून्य असतात असं मात्र नाही. त्यांना भावना खोल असू शकतात, परंतु प्रत्येक भावना उघडपणे व्यक्त करत नाही. भावनांपेक्षा कृतीतून प्रेम दाखवणं, आर्थिक सुरक्षितता निर्माण करणं, कुटुंबाची काळजी घेणं आणि स्थिर जीवन देणं या माध्यमातून त्यांचा भावनिक स्वभाव व्यक्त होऊ शकतो. या व्यक्ती निर्णय घेताना वेळ घेतात. मेष राशीतील सूर्य जलद निर्णय घेतो, तर वृषभ राशीतील सूर्य निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजू तपासतो. परंतु एकदा निर्णय घेतला की तो सहज बदलत नाही. हीच त्यांची खरी ताकदही आहे आणि काही वेळा हट्टीपण आहे. योग्य निर्णय असेल तर त्या सातत्याने पुढे जातात, परंतु चुकीचा निर्णय घेतला तर तो बदलण्यास वेळही लावतात. कारण स्वतःचा निर्णय चुकीचा होता हे स्वीकारणं त्यांना सहसा जमतच नाही. यांचा आर्थिक दृष्टिकोन. वृषभ राशीतील सूर्याचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आर्थिक विचार. या व्यक्ती पैशाच्या बाबतीत सहसा निष्काळजी नसतात. उत्पन्न किती आहे, खर्च किती आहे, कुठे गुंतवणूक करायची आहे, कुठे पैसा अडवायचा आहे आणि भविष्यासाठी सुरक्षितता कशी निर्माण करायची याचं गणित त्या चांगल्या प्रकारे समजू शकतात. माझ्या अनुभवात वृषभ राशीतील सूर्य असलेल्या व्यक्तींकडे एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्रोत तयार करण्याची क्षमता असते. त्या एका उत्पन्नावर संपूर्णपणे अवलंबून राहणं त्यांना पसंत नसतं. मुख्य नोकरी, बाजूचा व्यवसाय, गुंतवणूक, संपत्ती किंवा दुसरा आर्थिक मार्ग याबद्दल त्यांचा विचार नेहमी चालू असतो. त्यांना चांगली जीवनशैली आवडते. उत्तम वस्तू, चांगले कपडे, दर्जेदार अन्न, संगीत, घरातील सजावट आणि आरामदायी वातावरण या गोष्टी त्यांना प्रिय असतात. परंतु बलवान सूर्य असेल तर ते उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल राखतात. त्यांना श्रीमंती आवडते, पण श्रीमंती टिकवण्याची बुद्धीही असते. पीडित सूर्य असेल तर मात्र चैनीसाठी अनावश्यक खर्च, प्रतिष्ठा दाखवण्यासाठी वस्तू खरेदी करणं, आर्थिक व्यवहार, चुकीचे निर्णय किंवा दुसऱ्यांवर प्रभाव टाकण्यासाठी पैसा खर्च करणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात. खाणं-पिणं, संगीत आणि यांची सौंदर्यदृष्टी. वृषभ राशीत सूर्य असलेल्या व्यक्तींना चांगलं खाणं आवडतं. त्या खवय्या असू शकतात. अन्नाचा स्वाद, गुणवत्ता, सुगंध आणि मांडणी या सर्व गोष्टींचा त्या आनंद घेतात. संगीताची आवडही त्यांना अनेकदा दिसून येते. प्रत्येक व्यक्ती गायक असेलच असं नाही, परंतु संगीत ऐकण्याची जाण, स्वरांची आवड, चांगल्या गाण्यांची निवड आणि संगीताचा कान, संगीताची भावनिक आनंद घेण्याची क्षमता या व्यक्तींमध्ये दिसून येते. काही पत्रिकांमध्ये चित्रकला, संगीत, हस्तकला, एम्ब्रॉयडरी, डिझाईन, लेखन
किंवा सौंदर्याशी संबंधित क्षेत्रामध्येही रस दिसू शकतो. आता करिअरबद्दल बोलू. वृषभ राशीत सूर्य असलेल्या व्यक्ती स्थिरपणे काम करणाऱ्या असतात. त्या सुरुवातीला फार मोठा गाजावाजा करत नाही, परंतु हळूहळू स्वतःचं स्थान मात्र मजबूत करतात. बँकिंग, वित्त, लेखा, विमा, जमीन जुमला, संपत्ती, औषधं, स्टेशनरी, खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधनं, कला, संगीत, मार्केटिंग, विक्री, सल्लामसलत आणि ग्राहकांचा विश्वास मिळवावा लागणारी क्षेत्र, यामध्ये त्यांना यश मिळू शकतं. त्यांच्याकडे माहिती व्यवस्थित सादर करण्याची कला असते. त्यांचं बोलणं विश्वास निर्माण करत असतं. म्हणूनच बोलण्याच्या कलावर आधारलेल्या क्षेत्रामध्येही त्या पुढे जाऊ शकतात. कामाच्या ठिकाणी अचानक बदल पसंत करत नाही. स्थिर व्यवस्था, स्पष्ट नियम, आर्थिक सुरक्षितता आणि दीर्घकालीन प्रगती या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटतात. वरिष्ठांचे त्यांचे संबंध सामान्यतः चांगले राहू शकतात. त्या अनावश्यक वाद घालत नाही, परंतु स्वतःच्या हिताचा प्रश्न असेल तर शांतपणे, ठामपणे आपली बाजू मांडतात. पिता आणि संपत्ती याबद्दल विचार करू. वृषभ राशीत सूर्य असलेल्या अनेक व्यक्तींना पित्याकडून काही ना काही आर्थिक आधार मिळताना दिसतो. पित्याची संपत्ती, पित्याची शिकवण, व्यवसायाचं ज्ञान आणि स्थिर जीवनाची विचारपद्धती या रूपाने फायदा मिळू शकतो. त्यांचे वडील मेहनती, व्यवहारी आणि सक्रिय असू शकतात. काही वेळा पित्याशी मतभेदही दिसतात. विशेषतः कृत्तिका नक्षत्रातील सूर्य असेल किंवा सूर्य पीडित असेल तर मतांचा संघर्ष होऊ शकतो. परंतु बहुतेक वेळा पित्याचा प्रभाव त्यांच्या आर्थिक विचारांवर आणि जीवनशैलीवर दिसून येतो. आता वैवाहिक जीवनाबद्दल बोलू. वृषभ राशीत सूर्य असलेल्या व्यक्ती नातेसंबंध टिकवण्याचा प्रयत्न करतात. मेष राशीतील सूर्यापेक्षा या व्यक्तींमध्ये तडजोड करण्याची क्षमता अधिक असते. त्यांना घरातील स्थैर्य आवडतं. रोजचे वाद, अनिश्चितता आणि भावनिक अस्थिरता या गोष्टी त्यांना त्रासदायक वाटतात. त्यांचं बोलणं व्यवस्थित असल्यामुळे अनेक गैरसमज संवादातून दूर होऊ शकतात. काही पत्रिकांमध्ये या व्यक्तींवर पत्नीचा किंवा व्यावहारिक जोडीदाराचा प्रभाव अधिक दिसतो. जोडीदाराचं मत, जोडीदाराची आवड आणि जोडीदाराची आर्थिक किंवा जीवनशैली विषयक भूमिका त्यांच्या निर्णयावर प्रभाव करू शकतात. हा प्रभाव नेहमी नकारात्मक असेलच असं मात्र नाही. बलवान सूर्य असेल तर दोघे मिळून उत्तम आर्थिक आणि कौटुंबिक स्थैर्य निर्माण करू शकतात. आता आरोग्याबद्दल बोलू. वृषभ राशीचा संबंध घसा, कान आणि कंठ प्रदेशाशी जोडला जातो. त्यामुळे सूर्य पीडित असेल तर घसा दुखणं, वारंवार खोकला, सर्दी, आवाज बसणं, कंठाशी संबंधित तक्रारी, कफ प्रवृत्ती किंवा मानेशी संबंधित ताण असे अनुभव येऊ शकतात. खाण्याची आवड नियंत्रणात नसेल तर वजन वाढणं, मेदोवृद्धी, साखरेशी संबंधित समस्या, पचनाशी संबंधित समस्या किंवा जीवनशैलीजन्य आजार याकडे लक्ष देणं आवश्यक ठरतं. डोळ्यांशी संबंधित समस्या, चष्मा लागणं किंवा दृष्टी कमकुवत होणं हेही पीडित सूर्य असल्याचं काही पत्रिकांमध्ये दिसून येतं. नक्षत्रानुसार वृषभ राशीतील सूर्य साधारणतः कृत्तिका, रोहिणी आणि मृगशीर्ष नक्षत्राचा काही भाग यामध्ये येतो. कृत्तिका नक्षत्रातील सूर्य काही वेळा कडक आणि स्पष्ट बोलणारा बनवतो. चित्रकला, संगीत, हस्तकला, टायपिंग, लेखन, एम्ब्रॉयडरी आणि आधुनिक खेळांची आवड दिसू शकते. द्रवपदार्थ, औषधं, स्टेशनरी किंवा वापरातील वस्तूंच्या व्यापारातही चांगले परिणाम मिळू शकतात. चंद्र आणि शुक्र मजबूत असतील तर कला आणि सौंदर्याशी संबंधित गुण अधिक स्पष्ट होतात. रोहिणी नक्षत्रातील सूर्य रसिकता वाढवतो. काव्य, संगीत, सौंदर्य, मैत्री, समाजातील संबंध आणि सुखी जीवनाची इच्छा या गोष्टींना महत्त्व मिळते. या व्यक्ती भावनाप्रधान असू शकतात. काही वेळा विवाहानंतर भाग्योदय होईल अशी त्यांची अंतर्गत अपेक्षा असते. त्यांना कुटुंब आणि वैवाहिक स्थैर्य महत्त्वाचं वाटतं. मृगशीर्ष नक्षत्रातील सूर्य हा अधिक
उत्तम आणि काही वेळा स्थैर्यात थोडीशी कमतरता आणू शकतो. एकच गोष्टीचा अति विचार करणं, संशय, चिकित्सक वृत्ती, घरापासून दूर जाण्याची इच्छा किंवा योग्य संधी शोधताना वारंवार दिशा बदलणं असे परिणाम दिसू शकतात. काही पत्रिकांमध्ये आळस किंवा निर्णय लांबवण्याची प्रवृत्तीही दिसते. परंतु बुध आणि मंगळाचा चांगला आधार असेल तर संशोधन, तांत्रिक अभ्यास आणि माहिती गोळा करण्याची क्षमता वाढू शकते. बलवान वृषभ राशीतील सूर्य जर का असेल तर तो व्यक्तीला अधिक स्थिर बनवतो. ती विचारपूर्वक निर्णय घेते, पैशाचं नियोजन चांगलं करते, बोलण्याने विश्वास निर्माण करते, सातत्याने काम करते, उत्पन्नाचे मार्ग वाढवते, कुटुंबासाठी सुरक्षितता निर्माण करते आणि हळूहळू आपलं स्थान मजबूत करते. तिचं व्यक्तिमत्व नेहमीच आक्रमक असतं असं नाही, परंतु त्यात एक शांत प्रभाव असतो. ती मोठमोठ्या घोषणा करत नाही, परंतु परिणाम मात्र निर्माण करते. अशा व्यक्तींच्या जीवनात स्थैर्य, संपत्ती, सुविधा आणि समाजात विश्वासार्ह प्रतिमा या गोष्टी निर्माण होऊ शकतात. पीडित किंवा दुर्बल वृषभ राशीतील सूर्य हा साधारणतः वृषभ राशीतील सूर्याचा शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून किंवा इतर प्रतिकूल ग्रहांच्या प्रभावाखाली सूर्य असेल, तसेच तो प्रतिकूल भावात असेल तर काही नकारात्मक परिणाम दिसू शकतात. खोटं बोलणं, गोष्टी चुकीच्या पद्धतीने सादर करणं, आर्थिक व्यवहारात पारदर्शकता न ठेवणं, स्वतःच्या फायद्यासाठी माहिती लपवणं किंवा पैशासाठी नैतिकतेशी तडजोड करणं असे पण काही परिणाम पत्रिकांमध्ये दिसू शकतात. अर्थात याकरता संपूर्ण पत्रिका तपासणं अत्यंत आवश्यक आहे. पीडित सूर्यामुळे खर्चिक प्रवृत्ती वाढू शकते. उत्पन्न चांगलं असूनही पैसा टिकत नाही. चांगल्या वस्तूंची आवड हळूहळू उधळपट्टीमध्ये बदलू शकते. बोलण्यातली गोडवा स्वार्थी मार्केटिंगमध्ये बदलू शकतो. व्यवहार कुशलता चलाखीत बदलू शकते आणि स्थैर्य हट्टीपणात बदलू शकतं. म्हणून वृषभ राशीतील सूर्याची खरी प्रगती तेव्हाच होते जेव्हा पैसा आणि मूल्य, सुख आणि शिस्त आणि स्थैर्य याच्यामध्ये आवश्यक बदल होतात, त्यांचा समतोल राखते. एकंदरीत वृषभ राशीतील सूर्य म्हणजे स्थिर विचार, व्यवहार कुशलता, आर्थिक बुद्धी, प्रभावी वाणी, सुखी जीवनाची इच्छा आणि सातत्याने प्रगती करण्याची क्षमता. मेष राशीतील सूर्य वेगाने जिंकतो, तर वृषभ राशीतील सूर्य हळूहळू पण टिकाऊ पद्धतीने स्वतःचं साम्राज्य निर्माण करतो. आता पुढे जाऊ मिथुन राशीतील सूर्याकडे. मिथुन राशीतील सूर्य पत्रिकेमध्ये ज्या चौकटीत 3 क्रमांक लिहिलेला असतो ती मिथुन रास असते आणि त्या राशीत सूर्य असेल तर त्याला मिथुन राशीतील सूर्य म्हटलं जातं. मिथुन ही वायुतत्वाची द्विस्वभाव रास आहे. बुद्धिमत्ता, संवाद, माहिती, लेखन, वाचन, प्रवास, मित्रपरिवार, व्यवहार, मार्केटिंग आणि बदलत्या परिस्थितीशी स्वतःला जुळवून घेणं हे या राशीचे महत्त्वाचे गुण आहेत. म्हणून सूर्य मिथुन राशीत असताना त्याची अभिव्यक्ती कर्तृत्वापेक्षा बुद्धी आणि संवादातून अधिक स्पष्ट दिसते. मेष राशीतील सूर्य कृतीतून प्रभाव निर्माण करतो. वृषभ राशीतील सूर्य स्थैर्य आणि व्यवहारातून प्रभाव निर्माण करतो आणि मिथुन राशीतील सूर्य माहिती, शब्द, संपर्क आणि परिस्थिती समजून घेण्याच्या क्षमतेतून प्रभाव निर्माण करतो. मिथुन राशीतील सूर्य असलेल्या व्यक्तींची आकलनशक्ती अनेकदा उत्तम असते. आजूबाजूला काय घडते आहे, कोण कोणाशी जोडलेले आहे, या घटनेचा पुढे काय परिणाम होऊ शकतो, कोणत्या व्यक्तीशी कसं बोलावं, कोणत्या ठिकाणी कोणती भाषा वापरावी याची त्यांना चांगली जाण असते. आजच्या भाषेत सांगायचे झालं तर अशा व्यक्ती अनेकदा मानवी सर्च इंजिन सारख्या असतात. त्यांना प्रत्येक विषयाचं सखोल ज्ञान असेलच असं नाही, परंतु अनेक विषयांची उपयोगी माहिती मात्र त्यांच्याकडे असते. कोणत्याही चर्चेमध्ये सहभागी होण्याइतपत माहिती, प्रश्न विचारण्याची क्षमता आणि संभाषण पुढे नेण्याची कला त्यांच्यामध्ये असते. बुद्धिमत्ता आणि ज्ञान. मिथुन राशीतील सूर्य असलेल्या व्यक्तींची बुद्धिमत्ता
पारंपरिक पुस्तकासारखी मर्यादित नसते. त्यांना शालेय किंवा पुस्तकी अभ्यासाचा कंटाळवाना वाटू शकतो. परंतु प्रत्यक्षात समाजातील ज्ञान, लोकांचे अनुभव, बाजारातील बदल, तंत्रज्ञान, नवीन ट्रेंड, राजकारण, मीडिया आणि आजूबाजूच्या घटना याबद्दल त्यांना उत्सुकता असते. त्यांची ग्रहणशक्ती चांगली असते, नवीन माहिती पटकन समजते. परंतु एका विषयावर दीर्घकाळ टिकून राहणं काही वेळा कठीण जातं. कारण त्यांचं मन एकाच वेळी अनेक दिशांना काम करत असतं. एका विषयातून दुसऱ्या विषयाकडे, एका कल्पनेतून दुसऱ्या कल्पनेकडे आणि एका कामातून दुसऱ्या कामाकडे त्या सहजपणे वळतात. यामुळे त्यांच्याकडे ज्ञान मोठ्या प्रमाणात असू शकतं, परंतु सखोलता कमी राहण्याची शक्यता असते. जर या व्यक्तींनी एका विषयावर दीर्घकाळ लक्ष केंद्रित केलं तर त्या क्षेत्रात फार मोठी भरारी घेऊ शकतात. कारण माहिती गोळे करण्याची, ती समजून घेण्याची आणि दुसऱ्याला सांगण्याची क्षमता त्यांच्यामध्ये उत्तमच असते. संवाद आणि जनसंपर्क. मिथुन राशीतील सूर्याची सर्वात मोठी ताकद म्हणजे संवाद. या व्यक्तींना कुठं काय बोलावं, कुणाशी कसं बोलावं आणि कोणत्या विषयावर ते किती बोलावं याची जाण असते. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये सहज मिसळतात. शिक्षित, अशिक्षित, श्रीमंत, सामान्य, तरुण, वृद्ध, प्रत्येकाशी वेगवेगळ्या पद्धतीने संवाद साधू शकतात. यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा असू शकतो. जनसंपर्क चांगला असतो. लोकांना मदत करण्याची वृत्ती असते. एखाद्या व्यक्तीला माहिती देणं, योग्य व्यक्तीशी जोडून घेणं, मार्गदर्शन करणं किंवा अडचणीच्या काळात संपर्क वापरून मदत करणं या माध्यमातून त्या लोकांच्या मनात स्थान निर्माण करतात. त्यांची प्रतिमा आनंदी, हसनमुख, उत्साही आणि सहज उपलब्ध असलेल्या व्यक्तीची असू शकते. जोक करणं, विनोदी बोलणं, विडंबनात्मक बोलणं, वातावरण हलकं करणं आणि लोकांना आनंदी ठेवणं या गुणांमुळे त्या समाजात अधिक लोकप्रिय होऊ शकतात. एकटेपणा आणि मानसिकता. मिथुन राशीत सूर्य असलेल्या व्यक्तींना एकटं राहणं सहसा आवडत नाही. त्यांना संवाद हवा असतो, मित्र हवे असतात, कुटुंबीय हवे असतात, कुणीतरी बोलण्यासाठी हवं असतं. एकटेपणा दीर्घकाळ वाढला तर त्यांच्या मनावर ताण येऊ शकतो. पत्रिकेत चंद्र आणि बुधही पीडित असेल तर मानसिक अस्थिरता, अतिविचार, चिडचिड, मूडमध्ये बदल किंवा सतत कोणाच्या तरी संपर्कात राहण्याची गरज असे परिणाम दिसू शकतात. त्यांच्या भावनांचे चढ उतार जलद असू शकतात. क्षणभर खूप आनंदी, क्षणभर गंभीर, क्षणभर उत्साही आणि काही वेळानंतर दुसऱ्याच विषयांमध्ये गुंतलेले अशी त्यांची मानसिक गती असू शकते. या व्यक्ती जीवनाकडून अनेकदा फार मोठ्या भावनिक अपेक्षा ठेवत नाहीत. जे आहे त्याचा आनंद घ्या, जास्त विचार करू नका, पुढे काय होते ते पाहू, अशी हॅपी गो लकी मानसिकता दिसू शकते. ही मानसिकता त्यांना कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करते. परंतु अतिशय हलकेपणाने प्रत्येक गोष्ट घेतली तर गंभीर निर्णयामध्ये चूक होऊ शकते. थोडं करिअर बद्दल बोलू. मिथुन राशीत सूर्य असलेल्या व्यक्तींच्या करिअरमध्ये विविधता दिसते. त्या आयुष्यात एकापेक्षा जास्त क्षेत्रामध्ये काम करू शकतात. एक नोकरी, नंतर दुसरे क्षेत्र, बाजूला व्यवसाय, सोशल मीडिया, लेखन, मार्केटिंग, ट्रेनिंग किंवा अनेक लहान सहान कामांचा संगम अशी रचना त्यांच्या जीवनात दिसू शकते. पत्रकारिता, लेखन, शिक्षण, मार्केटिंग, जाहिरात, सोशल मीडिया, सेल्स, प्रवास, दळणवळण, माहिती तंत्रज्ञान, व्यापार, सल्लामसलत, पब्लिक रिलेशन, मीडिया, शिक्षण खातं आणि ज्या क्षेत्रामध्ये बोलणं, माहिती आणि नेटवर्क महत्त्वाचे असतात त्या क्षेत्रामध्ये ते पुढे जाऊ शकतात. आजच्या डिजिटल युगात मिथुन राशीतील सूर्य अत्यंत प्रभावी ठरू शकतो. कारण आज केवळ तुम्ही काय आहात हे पुरेसे नाही, तुम्ही स्वतःला कसं सादर करता, तुमची माहिती लोकांपर्यंत कशी पोहोचवता आणि लोकांशी नातं कसं जोडलं जातं हेही महत्त्वाचं. या सर्व गोष्टी मिथुन राशीच्या सूर्याला अगदी सहजपणे जमतात. परंतु एक समस्या वारंवार दिसते सुद्धा. करिअरबद्दल सातत्य नसणं,
नवीन कल्पना आली की जुने काम कंटाळवाणं वाटू लागतं. नवीन संधी दिसली की आधीचं काम अपूर्ण सोडलं जातं. जर या व्यक्तींनी एक मुख्य क्षेत्र निवडलं आणि बाकीचे गुण त्या क्षेत्राला पूरक म्हणून वापरले तर त्यांना मोठं यश मिळतं. आर्थिक दृष्टिकोन. मिथुन राशीत सूर्य असलेल्या व्यक्ती पैसे कमवण्याचे अनेक मार्ग शोधू शकतात. त्यांना संधी पटकन दिसतात. बाजारातील बदल समजतात. नवीन ट्रेंडचा उपयोग करता येतो. परंतु पैसा टिकवण्याचा प्रश्न काही वेळा निर्माण होतो. कारण त्यांच्या आवडीनिवडी नेहमी बदलतात. आज एक गोष्टची आवड, उद्या दुसऱ्या गोष्टीची. आज एक प्रकल्पावर खर्च, उद्या दुसऱ्या कल्पनेवर. असं झाल्यास आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते. त्यांचा खर्च मित्र, प्रवास, गॅजेट्स, माहिती, कोर्स, फॅशन आणि नवीन अनुभवावर आधारित होऊ शकतो. बलवान सूर्य आणि चांगला बुध असेल तर या व्यक्ती आपल्या संपर्कातून आणि बुद्धिमत्तेतून उत्तम पैसा कमवू शकतात. परंतु पीडित सूर्य असेल तर योजना भरपूर, कृती कमी आणि कमाईपेक्षा कल्पनांचा पसारच मोठा, अशी परिस्थिती होऊ शकते. आता पित्याबद्दल विचार करू. मिथुन राशीतील सूर्य असलेल्या अनेक व्यक्तींना पित्याकडून आर्थिक किंवा बौद्धिक पाठबळ मिळताना दिसतं. पित्याने घालून दिलेले नियम, शिक्षणाची पद्धत, समाजात कसं वागावं आणि व्यवहार कसा करावा याचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर असू शकतो. पित्याशी संवाद सामान्यतः चांगला राहू शकतो. पिता माहितीपूर्ण, हुशार, व्यवहारिक किंवा अनेक लोकांशी संबंध ठेवणारे असू शकतात. काही पत्रिकांमध्ये जन्मस्थान सोडल्यानंतर प्रगती होते. दुसऱ्या शहरात, दुसऱ्या राज्यात किंवा सतत प्रवासाच्या माध्यमातून या व्यक्तींना नवे अनुभव आणि संधी मिळतात. परिस्थिती बदलल्यावर त्यांच्या बुद्धिमत्तेला आणि संपर्क क्षमतेला अधिक वाव मिळू शकतो. आता आपण वैवाहिक जीवनाबद्दल बोलू. मिथुन राशीत सूर्य असलेल्या व्यक्तींमध्ये प्रेमविवाहाची प्रवृत्ती काही वेळा दिसते. त्यांना संवादातून जवळीक निर्माण करणं सहज जमतं. मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं. वैवाहिक जीवनात त्यांना सर्वात मोठा त्यांचा सकारात्मक गुण म्हणजे समोरच्या व्यक्तीशी जुळवून घेण्याची तयारी. ते जोडीदाराचं ऐकू शकतात, समस्या बोलून सोडवू शकतात, वातावरणातील ताण कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि नात्यामध्येही आनंद टिकवण्यासाठी काही प्रमाणात स्वतःच मध्ये बदल करण्यास तयार असतात. वैवाहिक जीवनाचे सर्वात मोठे सूत्र म्हणजे तडजोड आणि संवाद. हे दोन्ही गुण मिथुन राशीतील सूर्यामध्ये नैसर्गिकरित्या मिळू शकतात. मात्र सूर्य किंवा बुध पीडित असेल तर एकाच वेळी भावनिक संबंध, चंचलता, गुपिते, अति बोलणं किंवा जोडीदाराच्या वैयक्तिक गोष्टी बाहेर सांगणं यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. आरोग्याबद्दल बोलू. मिथुन राशीचा संबंध श्वसनसंस्था, खांदे, हात, मज्जासंस्था आणि मानसिक चंचलतेशी जोडला जातो. म्हणून सूर्य पीडित असेल तर तणाव, अतिविचार, झोपेतील अस्थिरता, श्वसनाशी संबंधित त्रास, खांदे किंवा हातांमध्ये वेदना, मानसिक थकवा किंवा सतत माहिती घेतल्यामुळे मेंदूवर ताण असे परिणाम दिसू शकतात. या व्यक्तीने शरीरापेक्षा मनाला विश्रांती देणं शिकायला हवं. सतत मोबाईल, सतत संभाषण, सतत सोशल मीडिया आणि सतत नवीन माहिती यामुळे त्यांचं मन थकू शकतं. नियमित व्यायाम, श्वसनाचे व्यायाम, काही काळ एकांत आणि एकाच वेळी एकच काम करण्याची सवय त्यांना उपयोगी ठरू शकते. नक्षत्रानुसार मिथुन राशीतील सूर्य मिथुन राशीमध्ये मृगशीर्ष, आर्द्रा आणि पुनर्वसू नक्षत्राचा यामध्ये काही भाग येतो. मृगशीर्ष नक्षत्रातील मिथुन राशीचा सूर्य चंचलता आणि अस्थिरता वाढवू शकतो. बुद्धिमत्ता चांगली असते, ग्रहणशक्ती उत्तम असते, नवीन माहिती शोधण्याची तीव्र इच्छा असते, परंतु एका विषयावर स्थिर राहणं त्यांना कठीण जाऊ शकतं. योग्य दिशा मिळाली तर संशोधन, लेखन आणि माहितीच्या क्षेत्रात चांगलं यश मिळू शकतं. आर्द्रा नक्षत्रातील सूर्य मेंदूवर ताण निर्माण करू शकतो. मानसिक अस्वस्थता, चिडचिड, तीव्र प्रतिक्रिया आणि जीवनातील कठीण अनुभवांमधून बदल असे परिणाम दिसू शकतात. निराळ्या समाजातील आणि पार्श्वभूमीतील लोकांशी संबंध येतो. काही पत्रिकांमध्ये वैवाहिक किंवा भावनिक जीवनात अस्थिरता निर्माण होऊ शकतात. परंतु योग्य ग्रहाचा आधार असेल तर तंत्रज्ञान,
संशोधन, विश्लेषण आणि बदल घडवणाऱ्या क्षेत्रांमध्ये मोठं कर्तृत्व दिसू शकतं. पुनर्वसू नक्षत्रातील सूर्य बुद्धिमत्तेला किंवा पुनर्निर्मितीच्या क्षमतेला चांगले फळ देऊ शकतो. अपयशानंतर पुन्हा उभे राहण्याची वृत्ती असते. गुरु आणि चंद्राचे शुभयोग असतील तर शिक्षण, लेखन, प्रतिष्ठा आणि समाजात चांगलं नाव मिळू शकतं. बलवान मिथुन राशीतील सूर्य हा व्यक्तीला बुद्धिमान करतो. तिची आकलनशक्ती चांगली असते. ती लोकांशी जोडली जाते. तिचा जनसंपर्क मोठा असतो. ती माहिती योग्य पद्धतीने वापरते. परिस्थितीनुसार स्वतःला बदलते. विनोदी, हसमुख असते. नवीन संधी ओळखते आणि आपल्या बोलण्याच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर समाजात स्वतःचं स्थान निर्माण करते. ही व्यक्ती एखाद्या विषयाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात उत्तम असू शकते. शिक्षक, वक्ता, लेखक, मार्केटिंग सल्लागार, मीडिया व्यक्ती किंवा सोशल मीडिया निर्माते म्हणून सुद्धा प्रभाव निर्माण करू शकते. पीडित किंवा दुर्बल मिथुन राशीतील सूर्य असल्यास अशा व्यक्ती बोलण्यात आणि कृतीमध्ये अंतर यांचं निर्माण होतं. ज्ञान कमी असतं तरी त्या सतत बोलत राहू शकतात. समोरच्या व्यक्तीला कंटाळा येईपर्यंत विषय वाढवणं, काम करण्यापेक्षा कामाबद्दल बोलणं, दुसऱ्याच्या अनुपस्थितीत त्याच्याबद्दल बोलणं, अफवा पसरवणं किंवा माहितीचा गैरवापर करणं असे परिणाम दिसू शकतात. करिअरबद्दल गंभीरता कमी राहू शकते. एक काम सुरू करणं, मग ते अर्धवट सोडणं, नवीन कल्पनेच्या मागे जाणं आणि शेवटी कोणत्याही क्षेत्रात पूर्ण प्रावीण्य न मिळवणं हा पॅटर्न निर्माण होतो. काही वेळा व्यक्तीमध्ये क्षमता असते परंतु लक्ष केंद्रित होत नाही. लोकांशी संबंध खूप असतात परंतु खरे आधार देणारे संबंध कमी असतात. बोलण्यात आकर्षण असते परंतु विश्वासार्हता टिकत नाही. म्हणून मिथुन राशीतील सूर्याची खरी प्रगती तेव्हाच सुरू होते जेव्हा त्याला दिशा मिळते, त्याच्या माहितीला योग्य ती दिशा मिळते, बोलण्याला कृतीची जोड मिळते आणि विविधतेबरोबर सातत्यही निर्माण होतं. एकंदरीत मिथुन राशीतील सूर्य म्हणजे बुद्धिमत्ता, संवाद, माहिती, जनसंपर्क, विनोद आणि बदल आणि परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेण्याची क्षमता. परंतु या सर्व गुणांना एक ठराविक दिशा मिळाली तर ती व्यक्ती समाजामध्ये स्वतःचं प्रभावशाली स्थान निर्माण करू शकतं. आणि दिशा मिळाली नाही तर तिची ऊर्जा अनेक छोट्या मार्गांमध्ये विखुरली जाते. आजच्या या एपिसोडमध्ये आपण सूर्याच्या पहिल्या 3 राशीबद्दल माहितीचा अभ्यास केला. मेष राशीमध्ये सूर्य म्हणतो, मी पुढे जाईन, मी निर्णय घेईन आणि मी स्वतःचा मार्ग तयार करेन. वृषभ राशीमध्ये सूर्य म्हणतो, मी स्थिर राहीन, मी संपत्ती आणि सुरक्षितता निर्माण करेन आणि माझे स्थान हळूहळू मजबूत करेन. मिथुन राशीमध्ये सूर्य म्हणतो, मी समजून घेईन, मी बोलून लोकांशी जोडला जाईल आणि माहितीच्या माध्यमातून प्रभाव निर्माण करेन. मेषेचा सूर्य कृती देतो, वृषभेचा सूर्य स्थैर्य देतो आणि मिथुनेचा सूर्य संवाद आणि बुद्धी देतो. परंतु कोणताही सूर्य पूर्णपणे चांगला किंवा पूर्णपणे वाईट नसतो. बलवान सूर्य आपल्या राशीतील सर्वोत्तम गुण व्यक्त करतो आणि पीडित सूर्य त्याच गुणांचं अतिरंजित किंवा विकृत रूप दाखवू शकतो. मेषेतील आत्मविश्वास अहंकारात बदल करू शकतो, वृषभेतील स्थैर्य हट्टीपणात बदलू शकतं आणि मिथुनेतील संवाद अति बोलण्यात बदल घडवू शकतो. यामुळेच ज्योतिष विद्यार्थ्यांनी प्रत्येक गुणाची सकारात्मक आणि नकारात्मक बाजू समजून घेतली. पत्रिका पाहताना फक्त सूर्याची रास पाहू नका. सूर्य कोणत्या भावात आहे, कोणत्या नक्षत्रात आहे, नवमांशामध्ये त्याची स्थिती नेमकी काय आहे, कोणत्या ग्रहाशी संबंध आहे आणि संपूर्ण पत्रिकेचा दर्जा काय आहे, या सर्वांचा एकत्रित विचार करा. कारण ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक नियम खरा आहे परंतु तो एकटा पूर्ण सत्य नसतो. पूर्ण सत्य संपूर्ण पत्रिकेमध्ये दडलेलं असतं. आजच्या एपिसोडमध्ये आपण मेष, वृषभ आणि मिथुन राशीतील सूर्य समजून घेतला. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत कर्क राशीतील सूर्य, सिंह राशीतील सूर्य आणि कन्या राशीतील सूर्य. कर्क राशीत सूर्य भावनांच्या जगात कसा कार्य करतो, स्वतःच्या सिंह राशीत सूर्याचं तेज नेमकं कसं व्यक्त होतं आणि कन्या राशीतील सूर्य नेतृत्वापेक्षा विश्लेषण, शिस्त
आणि कार्यकुशलतेच्या माध्यमातून कसा परिणाम देतो, हे सर्व आपण पुढील भागात सविस्तर समजून घेणार आहोत. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ ज्योतिष शिकणाऱ्या व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या पत्रिकेमध्ये सूर्य कोणत्या राशीत आहे. तुमच्या जीवनात त्या राशीचे कोणते गुण तुम्हाला स्पष्टपणे जाणवतात. पुन्हा भेटूया सूर्य मालिकेच्या पुढील महत्त्वपूर्ण भागामध्ये. तोपर्यंत स्वतःच्या पत्रिकेचा अभ्यास करा, ग्रहांच्या कारकत्वाला जीवनातील अनुभवांशी जोडा आणि आपल्या अंतर्मनातील सूर्याचा प्रकाश ओळखा. धन्यवाद.